दर्शको नमस्कार. सध्याला जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे. अगदी शेवटचे 6 दिवस शिल्लक आहेत आणि या 6 दिवसामध्ये प्रत्येक उमेदवार आपलं म्हणणं, आपलं व्हिजन हे मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर या प्रचाराचा देखील वेग या ठिकाणी वाढला आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळमधली ज्या 4 जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिले ते म्हणजे लक्ष्मी दहिवड जिल्हा परिषद गटामध्ये. कारण यामध्ये अनेक मातब्बर त्या ठिकाणी या लढतीमध्ये आहेत. तर अनेकांचे प्रतिसाद देखील पणाला लागले आहे. खरं तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ढोबळे सरांच्या कन्या आपल्यासोबत आहेत. त्यांचं नेमकं म्हणणं काय, त्यांचं खरं लोकांपर्यंत लोकांचा प्रतिसाद त्यांना कसा आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, खरं तर तुमचं महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. प्रचाराचे शेवटचे 6 दिवस शिल्लक आहेत. कसं लोकांपर्यंत पोहोचताय तुम्ही, लोकांचा प्रतिसाद कसा भेटतोय? आता सध्या तरी खूप चांगला प्रतिसाद आहे. हां. कारण बरीचशी कामं जी काही प्रभागातली आहेत ती प्रलंबित आहेत. त्यामुळं त्यांना कुठेतरी एक नवीन विश्वास वाटतोय की शिक्षित नवीन चेहरा समोर येतोय आणि त्यामुळे ते त्यांचे कुठेतरी प्रश्न सोडवू शकतील, म्हणून ते खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. समोरनं भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. उमेदवार देखील या भागातला नाही अशी लोकांची चर्चा आहे. काय त्यांचं आव्हान वाटतं इथं? नाही, मला इथल्या लोकांच्या प्रश्नांचं आव्हान वाटतंय. हां. कारण बऱ्याचशा इतक्या म्हणजे कठीण परिस्थितीत सुद्धा ते सगळेजण आजपर्यंत राहतायत. हां. पाणी प्रश्न असेल, रात्रीची लाईट चालू करणं असेल, त्याच्यामुळे शेतीला रात्रीचंच पाणी द्यावं लागतंय किंवा बऱ्याच ठिकाणी आत्ताही तुम्ही बघितलं तर रस्त्यांवरती भागामध्ये आता ह्या गावात फिरत असताना सुद्धा रस्त्यांवरती लाईटचे पोल उभे केलेले नाहीयेत. हां. किंवा आता बऱ्याचदा इथं आरोग्य केंद्राची जी दुरावस्था आहे किंवा शाळांची सुद्धा बऱ्यापैकी जिल्हा परिषद शाळा तर आता बंदमध्येच जमा झाल्यातच आहेत. त्याच्यामुळं म्हणजे सगळेच प्रश्न इतके मोठे आवाजून उभे आहेत. ह्याच्यापेक्षा मोठं आव्हान मला काही वाटत नाही आणि त्यामुळं असं वाटतंय की ही जी काही जनता आहे, ही न्यायप्रिय जनता आहे आणि आता ह्या जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळं ते नक्कीच चांगला प्रतिसाद देऊन मला बहुसंख्य मताने निवडून देतील. आज अजय जगतापांनी तुमच्यावरती टीका केली, तुमच्या स्वाभिमानाबद्दल बोलले, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? कोण? अजित जगताप. नाही, काय मी बघितलेलं नाहीये काय. हां. आणि ज्यांचा ह्या निवडणुकीशी काही संबंध नाहीये, त्यांना म्हणजे दुसरे काही विषय नाहीयेत किंवा वेळ जात नसेल म्हणून जर काही नवीन उद्योग करत असतील, तर तसल्या लोकांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. कारण एवढी मोठी जनता आज अडचणीत आहे. मला त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कुठेतरी ही निवडणूक आता लढत आहे. त्याच्यामुळं मला फालतू गोष्टींना उत्तरं देत बसायला वेळ नाहीये. या गटामध्ये भालकेंना देखील मानणारा मोठा वर्ग आणि तुम्ही त्यांच्याच पार्टीतून उभा आहे. त्यांची ताकद किती साथ मिळेल किंवा त्यांचा किती फायदा होईल वाटतं? खरं तर स्वर्गीय भारतनाना भालके यांचं काम आजही जनतेतून बोलतंय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा. आज प्रत्येक ठिकाणी त्यांचं जे काही वास्तव्य आहे ते आजही जनतेच्या मनात दिसतंय आणि त्यामुळं पाण्याचा जो प्रश्न आहे तो मला वाटतंय आपले पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस खरं तर भारतनानांनीच उपसा सिंचन योजनेचा जे काही मंजुरी आणली होती. त्याच्यानंतर त्या योजनेचं आजपर्यंत काम झालेलं नाहीये. जे काही परवा दाखवलं गेलं ते फक्त जिल्हा परिषदा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक गाजर दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं आजही मला म्हणजे इथं फिरत असताना लोकांच्या अनास्थेमध्ये कुठंतरी मला आज जाणवते की खरंच भारतनानांची कमी आज जाणवते. ते असते तर कदाचित असे प्रश्न प्रलंबित राहिले नसते. मी करता आज एका गावामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतला. त्या भागामधल्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं साधं नाव देखील माहीत नाही. का म्हणजे निवडणूक चुकीचं असं वाटतं या माध्यमातून सगळ्या? असं काही नाहीये, असू शकतं. माहिती असणार आहे ते पोहोचतील. कारण मे बी प्रचार उशिरा सुरू झालेला आहे आणि जो काही शासकीय दुखवटा होता आदरणीय अजितदादांच्या जाण्यामुळं सुद्धा प्रचार यंत्रणा सगळ्याच 3 दिवस थंडावल्या होत्या. त्यामुळं कदाचित उशीर होऊ शकतो. तर आहे, करतील. जनता तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या शेवटच्या सभेमध्ये देणार आहे का? तो प्रश्न म्हणजे गुरुजी म्हणजे सर, आपले ढोबळे सर या भागामध्ये त्यांनी देखील कारभार बघितलाय. त्यांच्या माध्यमातून काय कामं झाली, हा जनता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ज्यावेळेस म्हणजे आहे आत्ताही लोक, मला तर आत्ता फिरत असताना कुठे तसा प्रश्न आलेला नाहीये. उलट जनता मला सांगते की बघा, ढोबळे साहेबांनी हे समाज मंदिर बांधून दिलं, ढोबळे साहेब असतानाच हा रस्ता झाला होता, ढोबळे साहेब असतानाच आम्हाला पाण्याची अशा पद्धतीची व्यवस्था झाली होती किंवा ज्या काही शिक्षण संस्था ह्या भागात आहेत आमची मुलं तुमच्याच संस्थेत जात आहेत, असं ऐकायला मिळतंय सध्या तरी. आणि तरी सुद्धा काही प्रश्न आले तर आहेच शेवटची सभा, त्यावेळेस देऊ उत्तर. विजयाची गॅरंटी आहे? नक्की. ठीक आहे, विजयाची गॅरंटी ह्या आपल्यासोबत होत्या त्या भागातल्या उमेदवार ढोबळे ताई. कॅमेरामॅन सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, मंगळवेढा.